अकोल्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र मिळवण्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला असून प्रशासनाने आता कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. नाशिकच्या तपोवनमध्ये पुन्हा एकदा पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. पर्यावरणप्रेमी यांनी घेतलेल्या हरकतींवर उत्तर मिळत नसल्याने पर्यावरणप्रेमींकडून पुन्हा एकदा एक दिवसीय लक्षवेधी उपोषण करण्यात आले आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भिवंडीतील सोनाळे गावात झालेल्या एका सभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये आरएसएसचा हात असल्याचा आरोप केला होता. नागपुरात शस्त्र तस्करीचा मोठा भांडाफोड करण्यात नागपूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाला छत्रपती संभाजीनगरमध्ये आयुक्तांनी हायकोर्टात स्पष्टच केले की 2740 कोटी रुपयांचे नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेल दुरुस्तीनंतरच शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी किमान 45 दिवसाचा कालावधी लागणार. नाशिकमधील सारूळच्या जंगलात सापडलेल्या मुलीच्या मृतदेह प्रकरणी मुलीची हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याची नाशिक पोलीस अधीक्षकांकडून माहिती. अमरावती तर शहरातील स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजेच SRPF कॅम्प परिसरातील कंपनी स्टोअरच्या मागील बाजूस असलेल्या जंगल भागाला मोठ्या प्रमाणावर आग लागली होती. तर काल रात्रीच्या सुमारास ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. गोंदिया शहर पोलिसांनी पांगोली घाट येथील महाकाल मंदिर परिसरात एक व्यक्ती पिस्टल बाळगून फिरत आहे अशी माहिती मिळताच पोलिसांनी एक पिस्टल व 3 जिवंत काडतुसे मॅगझिनसह अमित कृष्णा राव याला अटक केली. दिल्लीतील AI समिट दरम्यान युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारत अमेरिका व्यापार कराराच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनाच्या विरोधात भाजपनंतर आता शिंदेंची शिवसेना देखील आक्रमक. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील किडंगीपार येथे गावातील दालू दुकान आणि दोन्ही बार बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. अकोल्यात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या रखडलेल्या मानधनाचा प्रश्न ऐरणीवर आला असून गेल्या 3 ते 5 महिन्यांपासून पगार न मिळाल्याने प्रशिक्षणार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अकोल्यात सोशल मीडियावर रील स्टार होण्याच्या नादात एका 19 वर्षीय तरुणीने थेट मैत्रिणीच्याच घरात चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून महागडा मोबाईल कॅमेरा आणि रील्ससाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी तिने हा कट रचल्याची माहिती समोर येते.